यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे। 15 ते 20 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होते। मावळमधील कुंडमळ्याजवळील पूल कोसळलेला आहे। पुण्यातली मोठी बातमी आपण पाहतो। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आणि 15 ते 20 जण वाहून गेल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि त्यामध्ये 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। मावळमधील कुंडमळ्याजवळील हा पूल कोसळलेला आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। बालाजी, विक्रांत, मावळ तालुक्यातली ही घटना आहे। कुंडमळा या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पाऊस सुद्धा पडतोय आणि त्या पावसाचाच परिणाम म्हणून हा पूल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे। 20 ते 25 लोक या सगळ्या घटनेमध्ये अडकलेले आहेत। त्या ठिकाणी आता मदत कार्य सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र इतका मोठी दुर्घटना आहे की 20-25 लोकांचा आणखी पत्ता तिथे लागत नाही आणि त्या सगळ्याचा शोध सुरू आहे। आता हे नेमकं कधीपर्यंत शोध मोहीम सुरू राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सततच्या होणाऱ्या पावसाने जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा पर्यटन स्थळावर मावळ मोठी तालुक्यात फिरण्यास बंदी घातली असताना सुद्धा नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात या भागात पावसाचं वातावरण बघून येतात आणि त्यामुळे अशा दुर्घटनांमध्ये या नागरिकांचा बळी जातो का काय अशी सगळी घटना आपल्याला आता पाहायला मिळते। या सगळ्याचं मदत कार्य सुरू करण्यात आले जिल्हा प्रशासनाकडून। नाही बालाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नागरिकांना, पर्यटकांना जायला जर बंदी घातली असेल आणि तरी पर्यटक जात असतील तर ती पर्यटकांची चूक आहे। मात्र एखादा पूल जर कोसळतोय तर त्याआधी त्या पुलाची परिस्थिती सुद्धा काहीशी तशीच असेल। अगदी सुस्थितीत असलेला पूल शक्यतो कोसळत नाही। त्या संदर्भात काय? नक्कीच आता त्याचं सगळ्याचं परीक्षण होणं गरजेचं आहे, कारण हा पूल जुना असू शकतो। अतिशय पाण्याचा मोरा मोठा झाल्याने तो वाहून गेला, त्याची डागडुजी केली होती का? ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची जबाबदारी आहे त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने, रस्ते विभागाने या पुलाचं ऑडिट केलं होतं का? या पुलाविषयीची जी अवस्था आहे ती दाखवली होती का? हे सगळं आता या नंतरच्या गोष्टी आहेत। आता मात्र प्राथमिक स्तरावर जे लोक अडकलेत त्यांना बाहेर काढणं हे प्रशासनाचं काम आहे आणि ते काम प्रशासन करते। मात्र हे सगळी दुरावस्था झाल्यानंतर याकडे कुणी दुर्लक्ष केलं, यांच्यावर सुद्धा काही कारवाई होते का हे सगळं पाहावं लागेल। मात्र आता जी दुर्घटना झाली त्या दुर्घटना लोकांना बाहेर काढणं ही प्राथमिकता प्रशासनासमोर आहे। त्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न जे आहेत ते जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन करत आहे आणि लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रशासनाकडून होते। मात्र या पुलांची जी दुर्लक्ष झालं पुलाकडे त्यांच्यावर कडक कारवाई होणं सुद्धा गरजेचं आहे। आता मात्र तो तपासातला सगळा पूर्ण भाग आहे, ते होईल तेव्हा आता मात्र या नागरिकांना बाहेर काढणं प्राथमिकता आहे। बरं बालाजी, तुम्ही म्हणताय तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन दोन्हीकडून आता मदत कार्य पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। आतापर्यंत मदत कार्य कुठपर्यंत पोहोचले किंवा कोणत्या एजन्सीज पोहोचलेल्या आहेत त्या संदर्भातला काही तपशील, काही अधिकृत माहिती कोणत्या शासनाकडून, प्रशासनाकडून, कोणत्या एजन्सीकडून देण्यात आली आहे? स्थानिक पोलीस प्रशासन जे आहे ते घटनास्थळावर आता पोहोचलेलं आहे। इतर ज्या यंत्रणा आहेत त्यांना अलर्ट करण्यात आलेला आहे। मात्र अतिशय दुर्गम भागामधला हा सगळा परिसर दिसतो आहे आणि त्या पुलापर्यंत जाण्यासाठी काही अडचणी सुद्धा आहेत। त्यासाठी आता सगळ्या यंत्रणा त्या मुख्यालयातून निघालेल्या आहेत। आणखी एक अर्धा पाऊण तासामध्ये या सगळ्या यंत्रणा तिथं पोहोचतील। आता मात्र जी परिस्थिती आहे ती स्थानिक पोलीस आणि स्थानिक रहिवासी ज्यांना त्या भागातली इत्यंभूत माहिती आहे किंवा कुठं लोक वाहून गेलेत किंवा कुठं अडकले असतील याची शक्यता आहे, त्याची सगळी माहिती स्थानिक पोलीस आणि स्थानिक नागरिक देत आहेत आणि त्यानुसार थोडंसं मदत कार्य जे आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। विक्रांत, बरं, तुम्ही असं सांगत होतात की प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली होती या भागामध्ये पर्यटन करण्यासाठी। साधारणपणे कधी प्रशासनाने ही बंदी घातलेली होती आणि तरी पर्यटक जात होते? नेमका या सगळ्यातला काय तपशील आहे? प्रशासनाची नेमकी भूमिका काय होती? गेल्या 7 तारखेला जो पाऊस झाला मोठा, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढलेले होते की मावळ आणि मुळशी तालुक्यात जिथं पर्यटन स्थळ आहे, जिथं नागरिक येतात पर्यटनासाठी, त्यांनी त्या ठिकाणी जाऊ नये असे सक्तीचे आदेश जे आहेत ते गेलेले होते। कारण अशा दुर्घटना सातत्याने होतात। गेल्या वर्षी सुद्धा भोशी डॅमच्या इथं 4 जण कुटुंबातले वाहून गेलेले होते। या घटना आणि पाय घसरू शकतात, चिखलात लोक अडकू शकतात। पावसाचं प्रमाण मोठं आहे आणि या सगळ्यामध्ये मदत कार्य पोहोचण्यास मोठा उशीर होतो। यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सगळ्या स्थानिक प्रशासनाला सुद्धा असे आदेश दिले होते की नागरिक जर त्या ठिकाणी जात असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवा। मात्र हे बरं बालाजी, तुम्हाला थोडंसं थांबवतो। एक नवी अपडेट जी समोर येते, 5 ते 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। पुण्यातली ही मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये इंद्रायणी नदीवरचा पूल वाहून गेला, त्यामध्ये 20 ते 25 जण
बुडाल्याची, वाहून गेल्याची माहिती आहे. 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी मंत्री बाळा बेगडे जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. खरं तर माहिती जी मिळते, पर्यटकांना या परिसरात जाण्यापासून मज्जाव करण्यात आलेला होता, मात्र तरीही पर्यटक जात होते आणि त्यानंतर आता हा पूल कोसळला, पर्यटक वाहून गेले. मात्र या सगळ्यामध्ये शासन म्हणून त्या पुलाची व्यवस्था, ही पूल सुव्यवस्थित असणे ही शासनाची जबाबदारी होती. बाळा बेगडेजी, कुंडमळा या ठिकाणी जो पूल होता तो स्वर्गीय माजी आमदार दिगंबर शेठ बेगडे यांनी त्यावेळेस तो लोखंडी पूल नागरिकांना प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून दिला होता. दुर्दैवाने आज घडलेली घटना ही दुःखद स्वरूपाची आहे. हो, मोठ्या प्रमाणात कुंडमळ्यावरती पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात. प्रशासनाने योग्य त्या पद्धतीची त्या ठिकाणची व्यवस्था केली पाहिजे होती. मी प्रत्यक्ष आता त्या ठिकाणी थोड्या वेळात पोहोचतोय. प्रत्यक्षात काय काय घडले ते बघतो आणि त्या संदर्भात खरं तर मागच्या वर्षीच तत्कालीन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी त्या ठिकाणी नवीन पुलाचा प्रस्ताव मंजूर केलाय. ते काम काही दिवसात सुरू होणार होतं, परंतु जुन्या पुलावर झालेली घटना दुर्दैवी स्वरूपाची आहे. बरं, परंतु प्रत्यक्षदर्शी, प्रथमदर्शी पाहता तुम्हाला नेमकं काय वाटतं, यामध्ये चूक कोणाची आहे? पर्यटकांनी नियम डावलून पर्यटक गेले, शासनाचे आदेश पाळले नाहीत, ही चूक आहे का? मग त्या पुलाची अवस्था योग्य स्थितीमध्ये नव्हती, ही चूक आहे? आणि जर तसं असेल तर मग ह्या पुलाच्या डागडुजीची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाकडे होते? काय तुमची माहिती? नाही, याच्यामध्ये दोन्ही बाजूची सत्यता जी आहे, एक तर पर्यटकांनी काळजी घेऊन या ठिकाणी पर्यटनाला आलं पाहिजे. अगदी तिथली माहिती आपल्याला असली पाहिजे. आपण जिथं पर्यटनाला जातोय एकंदरीत त्या ठिकाणची माहिती सगळ्या मावळमध्ये आज किमान माझ्या माहितीनुसार 1 लाख पर्यटक आज मावळ तालुक्यामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या भागात पर्यटक येतात. त्यांनी मावळमध्ये येताना पर्यटनाचा आनंद नक्कीच घ्या, परंतु तिथली वस्तुस्थिती ती माहिती घेऊनच त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रशासनाने यावर जर पुलाची परिस्थिती यापूर्वी आपल्याला माहिती होती, यापूर्वी आमच्या स्थानिक लोकांनी आपल्याला कल्पना दिली होती, तर त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीची कारवाई केली असती तर आजची दुर्दैवी घटना घडली नसती. बरं, आणखी एक प्रश्न यामध्ये जो निर्माण होतोय, या संबंधित जो पूल वाहून गेलाय त्या पुलाच्या डागडुजीची, तो पूल सुव्यवस्थित राखण्याची जबाबदारी नेमकी कोणत्या खात्याची होती? सार्वजनिक बांधकाम विभागाची होती, स्थानिक प्रशासनाची होती, जिल्हा परिषदेची होती, पालिकेची होती? नेमकी कोणाकडे ती जबाबदारी होती? याच्यामध्ये हा जो पूल आहे तो पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत त्या ठिकाणी सुरुवातीला बंधारा होता. त्याच्या शेजारी हा पूल बांधला गेला, परंतु तसं त्या पुलाच्या बाबतीत पाटबंधारे खात्याकडे त्याची एकंदरीत माहिती असणार आहे आणि नवीन पुलाचा जो प्रस्ताव केला होता तो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आम्ही आता मंजूर केला होता. बरं, धन्यवाद बाळा बेगडेजी, तुम्ही पुढारी न्यूजशी हा सगळा संवाद साधलात त्यासाठी. आताच्या क्षणाची एक मोठी बातमी आपण पुण्यामधून पाहतोय. पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, त्यामध्ये 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते, तर 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते. कुंडमळ्याजवळील हा पूल कोसळलेला आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या भागामध्ये असतात. आपले प्रतिनिधी सागर शिंदे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया. सागर, नेमकं काय घडलेलं आहे? 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते, 5 ते 6 जणांचा मृत्यू. नक्कीच विक्रांत, या ठिकाणी मावळ तालुक्यातील सर्वात मोठी घटना आपल्याला पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्घटना घडली आहे. जो पूल होता, त्या पुलाला पाहण्याचं आकर्षण नागरिकांना होतं. सागर, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो. आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. सुनील शेळकेजी, तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती आतापर्यंत पोहोचलेली आहे? 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते, 5 ते 6 जणांचा मृत्यू. नेमकं काय घडलंय? तुमची काय माहिती? काही तांत्रिक कारणांमुळे सुनील शेळके यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पुन्हा एकदा सागर शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर. हा, नक्कीच विक्रांत, या ठिकाणी आपण जो पूल कोसळलेला पाहतोय, पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात जो पूल कोसळला आहे. हॅलो, बोला बोला सागर, सलग बोला, आवाज येतोय. हा, ही घटना 3:30च्या सुमारास घडली असून घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत. खरं तर कुंडमळा ओलांडण्यासाठी या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी तो पूल आहे.
हाच पूल कोसळलेला आहे. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक ठिकाणी उपस्थित देखील होते. मात्र काही जण पुलावर उभा राहिलेले होते तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. अद्याप किती जण बुडाले आहेत हे स्पष्ट होऊ शकत नाही. अंदाजे 20 ते 25 जण त्या ठिकाणी पुलावर उभे असल्याचे आणि ती खाली कोसळल्याची आपल्याला आता माहिती मिळत आहे. विक्रांत, बरं सागर, या दृश्यांमध्ये पाहता येते की पाण्याचा प्रवाह जो आहे तो प्रचंड वेगानं आहे. त्या प्रवाहाविषयी म्हणजे त्या प्रवाहात जर 20 ते 25 जण पडले असतील तर ते वाहून गेले असणार ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही, भीती नाकारताच येत नाही. 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती आत्ताच्या क्षणाला समोर येते. काय नेमका तपशील आहे? नक्कीच विक्रांत, खरं तर हेच रांजण खळगे जे आहेत किंवा त्या ठिकाणचं जे दृश्य आहे त्या पुलावरती उभा राहून पाहण्यासाठीच पर्यटक मोठ्या प्रमाणे आतुरतेने त्या ठिकाणी येत असतात. पुणे असतील, मुंबई असतील, या जवळपासच्या सर्वच परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र अनेक जण त्या ठिकाणी दुर्घटना झालेली आहे अनेकांची. कोणी सेल्फी घेताना किंवा कोणी पुलावरनं पडलेला आहे, कोणी पोहताना. त्या ठिकाणी असणारी जी घटना पाहता मागील वर्षामध्ये अनेक अपघात झालेत आणि ही जी घटना आहे ती मोठी घटना आपल्या समोर येते. विकास, नाही खरंय सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.